हॅलो, नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी व्हेज मोमोज बनवणार आहे. चला तर सुरुवात करूया. मोमोज बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण 2 वाट्या मैदा घ्यायचा आहे. मैदा आपण चाळून घ्यायचा आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे चवीनुसार. 2 चमचे तेल घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घ्यायचं आहे. तर ह्याचा मऊ मुलायम असा डो बनवायचा आहे. अर्धा तास बाजूला ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण आता स्टफिंग बनवायचं आहे. स्टफिंग बनवण्यासाठी मी 2 वाट्या कोबी घेतलेला आहे. तर तो मी बारीक खिसलेला आहे आणि त्यातील आता पाणी काढायचं आहे पूर्ण. पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे. असा हा सर्व कोबी पिळून घेतलेला आहे. त्यातले पूर्ण पाणी काढलेलं आहे. त्यानंतर यामध्ये आता अर्धी वाटी भोपळी मिरची बारीक चिरलेली, अर्धी वाटी बारीक चिरलेले गाजर. आता आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पॅन मध्ये आपण 2 चमचे ऑइल घातलेले आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेले आले, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे. जास्त करपूस भाजायचं नाही. त्यानंतर बारीक चिरलेला कोबी आणि गाजर वगैरे हे सर्व यामध्ये मिक्स करायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे. जास्त करपूस भाजायचं नाही. त्यानंतर यामध्ये मिरपूड अर्धा चमचा मिक्स करायची आहे. मीठ अर्धा चमचा, सोया सॉस 2 चमचे घालायचा आहे आणि हे सारण चांगलं परतवून घ्यायचं आहे. यामधील पाण्याचा अंश निघून गेला पाहिजे. याला जास्त शिजवायचं नाहीये. त्यानंतर आपलं स्टफिंग तयार होतं. चला तर आपलं स्टफिंग आता तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण आता मैद्याच्या डोचे आपण छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहे. 5 ते 6 आपण गोळे बनवून घेऊ. त्यानंतर या गोळ्याच्या आपण छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटायच्या आहेत. जवळजवळ 5 ते 6 आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या लाटताना कडेने पातळ आणि मध्ये जाड अशा ठेवायच्या आहेत. अशा सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या पुऱ्यामध्ये मी स्टफिंग भरते. तर मोमोज बनवताना आपण मोदकासारखे बनवले तरीही चालेल, पण मी थोडासा वेगळा शेप देते. आता हे बंद करून घ्यायचे आहेत. असे मोमोज तयार होतात.
असे सर्व मोमोज तयार करून घ्यायचे आहेत आपण. हे पहा मोमोज तयार झालेले आहेत. असे सर्व मोमोज तयार करून घ्यायचे आहेत. सर्व मोमोज आपण चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. तर त्याला वरती आपण तेल लावायचं आहे. तेल लावल्याने ते एकमेकाला चिकटत नाहीत आणि त्यानंतर आपण उकडण्यासाठी ठेवायचं आहे. पण आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर त्यानंतर आता आपण यावरती मोमोज ठेवायचे आहेत. जवळजवळ 10 ते 15 मिनिटं याला स्टीम करायचं आहे. हे पहा 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपले मोमोज चांगले स्टीम झालेले आहेत. आता याला आपण काढून घेऊया. आपण आता पहिली बॅच काढलेली आहे. आता आपण दुसरी बॅच ठेवायची आहे. व्हेज मोमोज तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.